खूप दिवसापासून ना आर्याचा टिफिन नव्हता, कारण तिच्या स्कूलमध्ये चालू होती तिची एक्झाम आणि त्यामुळेच तिचा टिफिन नव्हता. आणि आज ना तिला द्यायचा होता टिफिन, त्यासाठीच तिचा मस्त असं लंच बॉक्स तयार केला आणि आम्ही घेतला होता गरमागरम नाश्ता करण्यासाठी. आणि मला ना हे थालीपीठ खूप आवडतात गरमागरम खाण्यासाठी. पण आर्याचा पप्पांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, त्यांना आवडतच नाहीत. म्हणजे ना ते खाल्ले तरी पण बरं का, असं नाही की खाल्ले नाहीत, खातात पण पहिल्यांदा नावं ठेवावंच लागणार. कारण सासूबाई पाहिजे की नाही घरामध्ये, कुणीतरी एकट्याचं काम कुणीतरी केलंच पाहिजे. मग मी पण केलं गरमागरम नाश्ता. आर्याच्या पप्पांना पण पहिलाच दिला होता मी. आणि इकडं बघा ना, माझं बाळ घरामध्ये अभ्यास कर म्हटलं ना एवढा कंटाळा करते, म्हणजे ना अक्षरशः तिच्या मागं ना वही पेन घेऊन मला पळायला लागतं एवढ्या लांब लांब, तरी ती अभ्यास करत नाही. स्कूलमध्ये ना दुसरे मस्ती घालतायत, माझं बाळ मस्त अभ्यास करते. ह्या व्हिडिओला बघून ना मला तर असं वाटलं की चला, नर्सरीला भरलेल्या पैशांची काहीतरी किंमत झाली नाही का, लेकरू शिकते बाबा शाळेमध्ये. आणि शाळेतून येते वेळेस ही ना पापाची परी घेऊन आली होती. पापाची परी तर ऑलरेडी आहेच, दाखवायची काय गरज आहे काय माहिती. त्याच्यानंतर मी घेतली होती भरल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी, जे की माझ्या घरात ना सगळ्यांनाच आवडते माझ्या हातची आणि मला पण खूप आवडते. आणि मी कारली तळवली होती. कारल्याची भाजी ना कशी होईल तशी खात जा तुम्ही, कारण ना हे ना शरीरासाठी खूप चांगले असतात. शुगरच्या माणसाने तरी ना नक्कीच खात जा, त्याच्याने शुगर पण कमी होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं मस्त असं जेवण करण्यासाठी. जेवणामध्ये चपाती भाजी कारले होते. आणि ना माझे वादळं कशासोबत पण खेळणार, खिलवण्यासोबत नाही खेळणार, आमची वेगळीच दुनिया आहे. आणि हे वादळ ना संध्याकाळशिवाय शांत नाही होणार. आता तुम्ही विचार करसाल कसे शांत झाले, हे काय टी व्हीमुळे. मस्त दोघी बहिणी बसून टी व्ही बघतायत. तर आजच्यासाठी एवढंच होतं, भेटूया उद्या, बाय.